नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अंबरनाथ नगरपालिकेचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी राजीनामा दिलाय. भाजपकडून करण्यात आली होती त्यांची नियुक्ती, पण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. बदलापूरमधल्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तुषार आपटे हा आरोपी होता आणि याच आरोपीला भाजपनं अंबरनाथ नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलेल्या तुषार आपटे प्रकरणातल्या 6 आरोप तुषार आपटेवर चहूबाजूंनी टीका सुरू झाली. शाळा व्यवस्थापनातल्या काही सदस्यांना सुद्धा आरोपी बनवण्यात आलं होतं. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज दयाळकर. मनोज, नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर अंबरनाथचे माजी स्वीकृत नगरसेवक यांनी आता राजीनामा हा दिलेला आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्णयानंतर आदेशानंतर या ठिकाणी राजीनामा हा देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपण बघितलं तर भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती, पण आपण बघितलं सह आरोपी आपटे हे जे बदलापूर प्रकरण होते त्यामध्ये सह आरोपी होते आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. या उमेदवारीनंतर त्या ठिकाणी त्यांची नगरसेवक म्हणून देखील आपण बघितलं तर नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आपण विरोधकांकडून या ठिकाणी टीका करण्यात आलेली आहे. आणि या टीकेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आपण निर्णय देण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो राजीनामा आहे तो या ठिकाणी आपण घेण्यात आलेला आहे आणि आपटे यांनी हा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. अंबरनाथची नगरपालिका आणि त्या नगरपालिकेतली सत्ता स्थापना हे प्रचंड वादग्रस्त प्रकरण सुरुवातीपासून राहिलेलं आहे. त्याच्यात आता ही आणखी एक भर मनोज पडलेली आहे. प्रश्न असा आहे की तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला कुणी आणि तो निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर भाजपकडनं काही कारवाई निश्चित केली जाणार आहे की नाही? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आपण राजीनामा हा घेण्यात आलेला आहे. पण जो कोणी या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष पदाची जी जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण जे प्रकरण आहे ते या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पूर्णपणे आणि त्या संपूर्णमध्ये कोण कोण दोषी आहेत त्यांच्यावर देखील या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. पण आपण बघितलं तर या ठिकाणी आपटे हे आपण बघितलं बदलापूर प्रकरणामध्ये सह आरोपी होते, त्यांच्यावरती गुन्हा होता आणि नंतर त्यांना अटक देखील करण्यात आलेली होती. पण आपण आणि त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाची जी जबाबदारी होती नगरसेवकाची ती या ठिकाणी आपण निवडून आले होते. त्यानंतर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली होती. त्यामधून आता जे दोन दोषी आहेत त्यावरती ही कारवाई करण्यात येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांनी हा आदेश देखील दिलेला आहे. त्यामुळे आता आपण बघितलं तर कोण कोण यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर अंबरनाथ मधल्या शाळेमध्ये 4 वर्षांच्या लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शाळेतल्या व्यवस्थापनाच्या काही सदस्यांना आरोपी करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तुषार आपटे यांचं नाव होतं. आणि याच तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपनं अंबरनाथ नगरपालिकेवर नेमल्यानंतर चहूबाजूंनी टीकेचा भडीमार सुरू झाला. हे संपूर्ण प्रकरण नेमकं होतं काय, ही टीका का झाली, यावर एक नजर टाकूया. तुषार आपटे हा बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामधला सह आरोपी होता. तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडला गेला. त्यानं भाजपकडून त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीत आपटेनं नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केली असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला. भाजपच्या या निर्णयामुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. अक्षय शिंदे प्रकरणामध्ये शाळा व्यवस्थापनातल्या सुद्धा काही सदस्यांवर गुन्हा दाखल झाला होता. आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये 5 स्वीकृत नगरसेवकांची एकूण निवड करण्यात आली आहे. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळा संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुषार आपटे हा फरार होता. तब्बल 44 दिवसांनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
तुषार आपटेला फक्तच 48 तासांमध्ये जामीनही मिळाला होता.